नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या बिझनेससाठी एक भारी, एकदम प्रोफेशनल डिझाईन बनवणं, तेही कुणा एक्सपर्टच्या मदतीशिवाय किती सोपं झालं असेल? आज आपण हेच बघणार आहोत की कॅनव्हा एआय सारखं एक नवीन टूल हे सगळं कसं शक्य करतंय. आता बघा, पूर्वी कसं होतं, कुठल्याही बिझनेससमोर एक मोठं चॅलेंज असायचं. ते म्हणजे एक प्रोफेशनल आणि लोकांचं लक्ष वेधून घेईल असं डिझाईन बनवणं. खूप मोठी डोकेदुखी होती ही. आणि म्हणूनच ना, अनेक छोटे व्यावसायिक आणि ज्यांनी नुकताच बिझनेस सुरू केलाय, त्यांच्या मनात एक प्रश्न नेहमी यायचा की काय खरंच प्रत्येक वेळी प्रत्येक छोट्या डिझाईनसाठी आपल्याला एक्सपर्ट्सचीच गरज आहे का? आणि यातला फरक ना अगदी स्पष्ट दिसतोय. जुन्या पद्धतीत काय होतं, एकतर एक्सपर्ट ग्राफिक डिझायनर शोधा, नाहीतर मग ते महागडे सॉफ्टवेअर्स घ्या, याशिवाय दुसरा ऑप्शनच नव्हता. पण आत्ताची जी नवीन पद्धत आहे, तिथे कॅनव्हा एआय सारख्या टूल्समुळे हेच काम अगदी सोपं, फास्ट आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणारं झालंय. तर याच नव्या वाटेवर, या जुन्या डिझाईनच्या अडचणींवर एक एकदम पॉवरफुल सोल्युशन म्हणून कॅनव्हा एआय समोर येतं. बरं, पण मग हे कॅनव्हा एआय आहे तरी काय नेमकं? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे एक असं डिझाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ताकद जोडलेली आहे. आणि याचा फायदा काय? तर कोणीही, अगदी ज्याला डिझाईनमधलं काहीही येत नाही, तो माणूससुद्धा काही मिनिटात प्रोफेशनल क्वालिटीचं डिझाईन बनवू शकतो. याच्या आतमध्ये ना कमाल टूल्स आहेत, जसं की मॅजिक डिझाईन. इथे फक्त विषय टाकायचा आणि एका क्लिकवर तुम्हाला डिझाईनचे अनेक ऑप्शन्स मिळतात. मग आहे मॅजिक राईट, जे तुमच्यासाठी छान कॅप्शन्स आणि टेक्स्ट लिहून देतं. आणि हो, बॅकग्राऊंड रिमूव्हर तर आहेच. कोणत्याही फोटोचा बॅकग्राऊंड काढून त्याला एकदम प्रोफेशनल लुक देतो. खरं तर या सगळ्या टूल्समुळे डिझाईन बनवण्याची पूर्ण पद्धतच बदलून गेली आहे. ओके, तर हे सगळं ठीक आहे, पण बिझनेससाठी याचा सगळ्यात मोठा फायदा कुठे होतो? तर तो होतो स्मार्ट मार्केटिंगमध्ये. हो, कॅनव्हा एआयचा सगळ्यात मोठा आणि थेट इम्पॅक्ट डिजिटल मार्केटिंगवरच दिसून येतो. फक्त कल्पना करा, सोशल मीडियासाठी पोस्ट बनवायची आहे किंवा इंस्टाग्राम रीलचं कव्हर, फेसबुकची जाहिरात किंवा मग यूट्यूबचं थंबनेल, हे सगळं आता काही मिनिटांच्या आत तयार होतं. विचार करा, यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही किती वाचतं. आणि याचा फायदा फक्त स्पीडपुरता नाहीये. यामुळे मार्केटिंग कॅम्पेन्स तर वेगाने होतातच, पण त्यासोबतच सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या ब्रँडची एकसारखी व्हिज्युअल आयडेंटिटी तयार होते. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं करायला किती वेळ लागतो? तर फक्त 3 सोप्या स्टेप्स. पहिली, एक कल्पना किंवा रेडीमेड टेम्पलेट निवडा. दुसरी, मॅजिक राईट वापरून हवा तो टेक्स्ट आणि कॅप्शन तयार करा. आणि तिसरी, बस तुमची पोस्ट काही मिनिटात रेडी. चला, मार्केटिंगचं तर आपण बघितलं, पण आता जरा पुढे जाऊया आणि बघूया की कॅनव्हा एआयमुळे ओव्हरऑल बिझनेसला नेमका काय आणि कसा फायदा होतो. कारण बघा, कॅनव्हा एआय फक्त डिजिटल मार्केटिंग पुरतं मर्यादित नाहीये. समजा ई-कॉमर्स वेबसाईट आहे, तर त्यासाठी प्रॉडक्टचे आकर्षक फोटो बनवता येतात. महत्त्वाच्या क्लायंटसाठी प्रोफेशनल प्रेझेंटेशन्स किंवा मग बिझनेस डॉक्युमेंट्स, हे सगळं बनवण्यासाठी सुद्धा हे तितकंच उपयोगी आहे. आणि या सगळ्याचा विचार केला तर कोणत्याही बिझनेससाठी याचे 3 मुख्य फायदे समोर येतात. ते 3 फायदे म्हणजे, पहिला, वेग म्हणजे स्पीड, कामं एकदम झटपट होतात. दुसरा, सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी, नवनवीन कल्पनांना वाव मिळतो. आणि तिसरा, जो सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो, तो म्हणजे कमी खर्च, कारण महागड्या डिझायनर्सवर अवलंबून राहावं लागत नाही. म्हणजे स्पीड, क्रिएटिव्हिटी आणि कमी खर्च हा एक जबरदस्त तिहेरी फायदा आहे. चला, आता आपण या चर्चेच्या शेवटच्या पण तितक्याच इंटरेस्टिंग भागाकडे येऊया की ह्या एआयमुळे डिझाईनचं भविष्य कसं असणार आहे. एक गोष्ट तर नक्की आहे की स्टार्टअप्स, एंटरप्रेन्योर्स आणि जे छोटे बिझनेस आहेत त्यांच्यासाठी कॅनव्हा एआय हे एक खूप पॉवरफुल डिजिटल हत्यार आहे. यामुळे त्यांना मोठ्या कंपन्यांसोबत बरोबरीने उभं राहण्याची संधी मिळते. आणि ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर 100% स्पष्ट आहे की भविष्यात एआयवर आधारित डिझाईन टूल्स हे कुठल्याही बिझनेसच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा एक अविभाज्य म्हणजे इंटिग्रल पार्ट बनणार आहेत. तर मग हे सगळं ऐकल्यावर आणि समजून घेतल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. या बदलत्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या बिझनेसची पुढची स्टेप काय असेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?